नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, अखेर प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता मुलींना मोफत शिक्षण दिले जाणार आहे. ही योजना सुरू झालेली आहे. याचा जो जी-आर आहे तो जी-आर सुद्धा आलेला आहे. 100% आता मोफत शिक्षण जे आहे ते मुलींना दिले जाईल. कोणकोणत्या मुली यासाठी पात्र आहेत या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेऊयात. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच EWS, तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणजेच SEBC, तसेच इतर मागासवर्ग म्हणजेच OBC या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% ऐवजी आता 100% लाभ मंजूर करण्याबाबतचा 8 जुलै 2024 चा हा जी-आर आहे. आता जे काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत म्हणजेच ते EWS मध्ये येतात. जे EWS मध्ये येतात, जे SEBC मध्ये येतात. SEBC म्हणजेच मराठा आरक्षण जे आहे त्यामध्ये येतात आणि OBC जे काही इतर मागासवर्ग आहेत. या सर्वांना इथे आता जे मुली आहेत ज्या व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. व्यावसायिक म्हणजे जे काही उच्च शिक्षण आहे. उच्च शिक्षण म्हणजेच ज्यामध्ये इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, ॲग्रीकल्चर असेल, अशा प्रकारचं डॉक्टरची वगैरे जे CET नंतर एक्झाम दिली जाते, अशा प्रकारचं जे काही शिक्षण तुम्ही ॲडमिशन घेता, कॅप राउंडने ॲडमिशन घेता, त्या शिक्षणाला तुम्हाला आता 100% लाभ मिळणार आहे. म्हणजे मुलींना इथे मोफत शिक्षण जे आहे ते देण्यात येणार आहे. तर इथे पहा प्रस्तावना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग म्हणजे हायर आणि सेकंडरी जे काही शिक्षण असेल ते, तसेच वैद्यकीय शिक्षण, वैद्यकीय म्हणजे डॉक्टरकी वगैरे, तसेच औषधी द्रव्ये म्हणजे फार्मसी वगैरे विभाग व कृषी, कृषी म्हणजेच ॲग्रीकल्चर व पशुसंवर्धन विभाग, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य विभाग या जे काही शिक्षण आहे, या प्रकारचं शिक्षण जे काही उच्च शिक्षण घेतात, या शिक्षण संस्थाद्वारे राबवल्या जाणाऱ्या जे काही ॲडमिशन प्रक्रिया असतात, ज्या कॅप राउंड आपण म्हणतो. आता जर तुम्ही पाहिलं 10 तारखेपासनं जे काही ॲडमिशन सुरू होणार आहेत ऑनलाईन पद्धतीने, इंजिनिअरिंगचे असतील, ॲग्रीकल्चरचे असतील, तर त्याला कॅप राउंड म्हणतात. जे काही सरकारी ॲडमिशन असतात ते सुरू होतात. ज्यांना नंबर लागतो ते गव्हर्नमेंट चांगल्या कॉलेजमध्ये नंबर लागतात. जे कॅप राउंड असते त्याला आपण केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया म्हणतो. तर त्याद्वारे जर तुम्ही ॲडमिशन घेत असाल तर तुम्हाला हे एज्युकेशन मुलींना हे फ्रीमध्ये देण्यात येणार आहे. यामध्ये आत्ताच सांगितलं OBC, EWS आणि SBC या प्रवर्गातील मुली इथे पात्र आहेत. पण लक्षात ठेवा, या प्रवर्गातील जे काही मुली आहेत त्यांचं कौटुंबिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे. कुटुंबाचं उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असावं, तरच त्या विद्यार्थी इथे अर्ज करू शकतात. अर्ज म्हणजेच ऑनलाईन पद्धतीची जी काही प्रक्रिया ॲडमिशन, इथे मोफत शिक्षण मिळणार आहे. या मुलींना अगोदर 50% लाभ देण्यात येत होता असं सांगण्यात आलेलं आहे आणि ज्या झाले 5/7/2024 रोजी जी काही मंत्रिमंडळ बैठक घेतली होती, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला, की जे काही शासकीय महाविद्यालय आहेत, शासकीय अनुदानित अभ्यासकीय महाविद्यालयात आहेत, जे काही कायम विनाअनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतन असतील, सार्वजनिक विद्यापीठे असतील, अशा प्रकारचे भरपूर जे काही कॉलेजेस आहेत, व्यावसायिक जे मान्यताप्राप्त व्यवसाय अभ्यासक्रम शासनाच्या जे काही सक्षम प्राधिकरणामार्फत शिकवतात, जे काही सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस असते, कॅप राउंड असतात, यामध्ये ज्या मुली ॲडमिशन घेणार आहेत, त्यांना इथे 100% सवलत म्हणजे मोफत शिक्षण दिलं जाईल. फक्त मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी असणं गरजेचं आहे. आणि यामध्ये अजून एक महत्त्वाचा असा जो पॉइंट आहे, जे संस्थात्मक व संस्थाबाह्य अनाथ मुले-मुली असतात. तर यामध्ये काय केलंय त्यांनी, जर एखादा मुलगा अनाथ असेल आणि मुली अनाथ असतील, तरीसुद्धा त्यांना यामध्ये लाभ मिळणार आहे. इथे पाहू शकता काय लिहिलंय, या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा अनुदेय करण्यात येत आहे. म्हणजेच यामध्ये
मुलींसोबत जे काही अनाथ मुले आहेत त्यांना सुद्धा 100% इथे मोफत शिक्षण दिलं जाणार आहे. जे मुलं असतील किंवा मुली असतील, ते अनाथ असतील तरी सुद्धा त्यांना इथे शिक्षण भेटेल आणि जे काही बाकीच्या मुली आहेत, त्या मुलींना तर इथे 100% मोफत शिक्षण मिळणारच आहे. आता तुम्ही म्हणाल, की ई-डब्ल्यू-एसमध्ये आम्ही ई-डब्ल्यू-एसमधून आम्ही ॲडमिशन घेणार आहे. तर त्यांनी सुद्धा इथे सांगितलं आहे, जे ई-डब्ल्यू-एसमध्ये ॲडमिशन घेतील, तर त्यांना इथे ई-डब्ल्यू-एस प्रमाणपत्राच्या ऐवजी तुमचं जे काही पालक आहेत, त्यांचे इथे काय लागणार आहे? उत्पन्नाचं दाखला लागणार आहे आणि तो विचारात घेतला जाणार आहे. ज्यांचं ई-डब्ल्यू-एसमधून ज्यांनी ॲडमिशन घेतलंय, ते उत्पन्नाचा दाखला देतील आणि ते सुद्धा याच्यामध्ये पात्र होणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे जे अनुदेय आहे, पूर्ण तुमचा जो कोर्स असेल 3 वर्षाचा, 4 वर्षाचा, त्यामध्ये अनुदान अनुदान तुम्हाला राहणार आहे, म्हणजे 100% माफ राहणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मुलींनो, इथे लक्षात ठेवा, तुम्ही एकदा जर प्रमाणपत्र दिलं, उत्पन्नाचं प्रमाणपत्र, तर तुम्हाला पुन्हा सादर करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे तुम्ही पहिल्या इयरला ॲडमिशन घेतलं, फर्स्ट इयरला, तर तुम्हाला एकदा तुम्ही उत्पन्नाचं प्रमाणपत्र दिलं, तर पुन्हा तुम्हाला द्यायची गरज लागणार नाही, असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आणि जर कोणी मुलगा ॲडमिशन घेत असेल, तर ते अनाथ मुलगा असेल, तरच त्याला मोफत शिक्षण होईल, असं सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारची ही प्रोसेस आहे. जे काही कॅप राउंड आहे, ते आता काही दिवसांनी कॅप राउंड सुरू होतील आणि याची प्रक्रिया डायरेक्ट कॉलेज थ्रू जे काही ॲडमिशन होईल, त्यातूनच हे फी माफ केली जाईल आणि मोफत शिक्षण जे आहे ते तुम्हाला दिलं जाईल. तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. याबद्दल काही अपडेट आली तर आपल्या टेलिग्राम ग्रुप असेल, WhatsApp ग्रुप आहे, त्याला जॉइन करून ठेवा. तुम्हाला अपडेट्स भेटतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.